Hello students, today we are going to learn about gravitation, which is the first chapter in Science and Technology 1. I'm Saurabh and let's start. So the first thing about gravitation is आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशन कसं डिस्कवर झाले. ओके, सो आयझॅक न्यूटन हा एकदा एका ॲपलच्या ट्रीच्या खाली बसलेला अँड जेव्हा त्याने तो ॲपल खाली पडताना बघितला तेव्हा त्याला व्हिज्युअली असं वाटलं, त्याला तो ॲपल पडताना जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला हे रिअलाईज झालं की हा ॲपल स्ट्रेट परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये अर्थच्या दिशेने पडतो आहे. सो आता तुम्ही बघू शकता तो अर्थच्या दिशेने पडतो, बरोबर. आणि हे नॉर्मली आपण रोजच बघतो की कोणती पण गोष्ट आपण वरती फेकली गेली तर ती करेक्ट परपेंडिक्युलर दिशेने येते. ओके, सो ती खाली खेचली जाते बेसिकली. ओके, पण जर तुम्ही एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेला तर आयझॅक न्यूटनने काय विचार केला की हा जो ॲपल आहे किंवा कोणती पण गोष्ट आहे जी आपण वर फेकतो ती एक्झॅक्टली परपेंडिक्युलरली खाली, म्हणजे जिथे अर्थ आहे, जिथे आपला क्रस्ट आहे, राईट, त्या दिशेने काय येते आणि ती अशी हॉरिझॉन्टली म्हणजे काय, आडव्या दिशेने बोलू शकतो पण. ओके, सो या दिशेने का नाही जात असा त्याच्या मनात प्रश्न आला. ओके, ती खालीच परपेंडिक्युलर दिशेने का जाते, व्हर्टिकल दिशेने का जाते आणि का ती अशी आडवी उडून जात नाही. ओके, आणि अजून एक त्याच्या डोक्यात प्रश्न आला की जर आपला अर्थ खूपच मोठा आहे, बरोबर, इट इज मेनी टाइम्स लार्जर दॅन द साईज ऑफ ॲन ॲपल. ओके, एका ॲपलपेक्षा त्याची 1000 टाइम्स त्याची साईज जास्त आहे, बरोबर. तर जर हा एवढा मोठा अर्थ एका छोट्याशा ॲपलला खेचतोय तर आपला अर्थ तसा मूनपेक्षा पण मोठाच आहे, करेक्ट. सो तो मूनला पण खेचत असेल का त्याच्या दिशेने, असा त्याच्या मनात प्रश्न आला. पहिला प्रश्न त्याच्या मनात आलेला, त्याचं उत्तर त्याने खूप विचार करून त्याने काढलं, जे की होतं आपल्या अर्थचा सेंटर जो असतो तो अट्रॅक्ट करतो बेसिकली. ओके, सो ॲपल असू, ऑरेंज असू, कोणती पण गोष्ट असू जी आपण वर फेकतो, इवन क्रिकेट खेळताना बॉल असू किंवा फुटबॉल असू, जी पण गोष्ट वर जाते त्या ऑब्जेक्टला आपला अर्थचा सेंटरच्या डिरेक्शनला खेचली जाते. ओके, म्हणून कधी पण कुठे पण असू दे. ओके, सो लेट्स से आता न्यूटन इथे दाखवला आहे, बट लेट्स से ही इज ऑन अ डिफरंट साईड ऑफ द अर्थ, तो दुसऱ्या जागेवर, तो इकडे पण बसला असेल आणि कोणती गोष्ट अशी वर फेकली जात असेल तर ती बरोबर खालतीच खेचली जाणार. ओके, बिकॉज आपल्या अर्थच्या सेंटरच्या डिरेक्शनला ती खेचली जाते. ओके, म्हणून आपल्याला दिसताना कसं दिसतं की ती व्हर्टिकली डाऊनवर्ड येते. व्हर्टिकली म्हणजे काय, सरळ खाली येते, आणि ती हॉरिझॉन्टली जात नाही. हॉरिझॉन्टली म्हणजे आडव्या दिशेने ती जात नाही. आता नेक्स्ट पार्ट आपण करणार आहे जे की आहे फोर्स अँड मोशन. ओके, सो फोर्स आणि मोशन काय आहे, रिटर्न वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. सो हे एक्सप्लेन करण्याचा एक सिम्पल थॉट एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही असा एक विचार करा की एक प्लेन टेबल आहे तुमच्यासमोर, राईट, आणि त्या प्लेन टेबलवर एक वुडन ब्लॉक ठेवला गेला आहे. ओके, आणि त्या वुडन ब्लॉक आणि असं इमॅजिन करा की तो एक रूममध्ये आहे. ओके, त्या रूममध्ये ना हवा आहे, नो एअर. ओके, त्या रूममध्ये ना हवा आहे, ना कोणतं टाईप्स ऑफ प्रेशर आहे, काहीच नाही, म्हणजे ते व्हॅक्यूम आहे, काहीच नाही तिकडे. ओके, नो एअर अँड नो प्रेशर. ओके, आता या रूममध्ये जर मला या ब्लॉकला मूव्ह करायचं आहे, हा ब्लॉकचा समजा ही पोझिशन आहे, या पोझिशनला मी बोलतो पोझिशन 1. ओके, या पोझिशनला मी बोलतो आहे पोझिशन 1. जर मला या पोझिशनवरून या ब्लॉकला या पोझिशन 2ला मूव्ह करायचं आहे, सो मला काय करायला लागेल, मला या ब्लॉकला त्याच्या लेफ्ट साईडून फोर्स अप्लाय करायला लागेल. ओके, जोपर्यंत मी फोर्स अप्लाय करत नाही
फोर्स म्हणजे मी या साईडून लेफ्ट साईडून ढकलत नाही आहे या ब्लॉकला, तोपर्यंत त्याची स्पीड आणि डायरेक्शन, ओके पे अटेन्शन ना, त्याची स्पीड आणि डायरेक्शन चेंज होणार नाही. म्हणजेच काय, हा ब्लॉक राईट साईडच्या डिरेक्शनला जाणार नाही किंवा त्याची स्पीड आणि त्याची डिरेक्शन चेंज होणार नाही. ओके, तोपर्यंत हा ब्लॉक राईट साईडच्या दिशेला जाणार नाही किंवा त्याची स्पीड म्हणजे त्याचा वेग आणि त्याचं डिरेक्शन म्हणजे त्याची दिशा हे दोन्ही पण चेंज होणार नाही, जोपर्यंत मी लेफ्ट साईडून त्याला पुश करत नाही किंवा त्याला फोर्स लावत नाही. ओके, सो आपल्याला कोणता पण मोशन पाहिजे असेल तेव्हा आपल्याला फोर्स लावावीच लागते. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा एक बॉलर बॉलिंग टाकतो तेव्हा त्याला त्याच्या हाताने किंवा तो जेव्हा धावत येतो तेव्हा त्या फोर्सनी त्याला बॉल टाकायला लागतो, तेव्हाच तो बॉल जो त्याच्या हातात असतो तेव्हा तो मोशनमध्ये जातो. बरोबर, जर त्याने हातातून असा सोडला तर त्याला काही मोशन नसणार आहे, म्हणजे तो एका सर्टन डिरेक्शननी जाणारच नाही जोपर्यंत फोर्स तो लावत नाही तोपर्यंत. ओके, सो दिस इज बेसिकली फोर्स अँड मोशन. नेक्स्ट पार्ट आपण मूव ऑन करणार आहोत, विच इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो फर्स्ट थिंग मला सांगायचं आहे सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, कोणता पण ऑब्जेक्ट जर एक एंटायर सर्कलमध्ये फिरतो आहे, ओके, सो तो इथून स्टार्ट करून परत त्या सर्कलमध्ये एंड करतो आहे, देन अँड ओनली देन इट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे म्हणजेच काय, एका सर्कलमध्ये जर फिरत असते तर आपण त्याला सर्क्युलर मोशन बोलतो. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट दिला गेला आहे जे ऑलमोस्ट सगळ्या मुलांनी केलं असेल. सो एक थ्रेड घ्यायचा, एक दोरी घ्यायची आणि त्याच्या एंडला एका दगडाला बांधायचं. ओके, सो एक दोरी घ्यायची आणि त्याच्या एका एंडला एक मोठ्या किंवा मीडियम साईज दगडाला बांधायचं. ओके, आणि तो आपल्या डोक्यावरती मग सर्क्युलर मोशनमध्ये किंवा असा गोल 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 फिरवायचं. ओके, जेव्हा तुम्ही हे करत असताना तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की हा जो दगड आहे त्याला ॲक्च्युली कोणत्या डिरेक्शनमध्ये जायचं आहे. आपण फिरवतो तर गोल गोल आहे, बरोबर, सो त्या हिशोबाने या दगडाला सर्कलमध्ये गेलं पाहिजे, बरोबर, पण तो ॲक्च्युली कोणत्या डिरेक्शनमध्ये त्याला जायचं आहे ते तुम्ही विचार करा. ओके, तुम्ही हे कराल हा एक्सपेरिमेंट तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की हा जो दगड आहे आणि तुम्ही जेव्हा ते गोल गोल फिरवताय, ओके, तेव्हा तुम्हाला हे रिअलाईज होईल की या दगडाची डिरेक्शन आहे ना सेंटरमध्ये येते. ओके, म्हणजे या दगडाला ॲक्च्युली यायचं आहे सेंटरमध्ये. आपण फिरवत असतो त्याला गोल गोल, बरोबर, हा जो रेड लाईन आहे, ही जी रेड लाईन मी बनवतो आता, त्याला या रेड लाईनच्या डिरेक्शनमध्ये आपण फिरवतो, बरोबर, बट त्या दगडाला त्या रेड लाईनच्या डिरेक्शनमध्ये जायचं नसतं, त्याला कुठे जायचं असतं, या जी मी ब्लॅक लाईन बनवली आहे त्या डिरेक्शनमध्ये जायचं असतं, म्हणजे त्याला सेंटरमध्ये जायचं असतं. हा प्रश्न विचारा की जर तुम्ही या स्ट्रिंगला सोडलं, ओके, तुम्ही फिरवतात खूप जोरजोरात आणि एका मोमेंटला तुम्ही या दोरीला किंवा स्ट्रिंगला सोडलं तर काय होईल. जेव्हा तुम्ही या स्ट्रिंगला सोडता तेव्हा काय होतं, हा जो दगड आहे तो ना सर्क्युलर डिरेक्शनमध्ये उडतो ना सेंटरमध्ये येतो, हा कुठे जातो, हा एका टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये जातो, एका टँजंटमध्ये जातो. टँजंट काय असतो, टँजंट बेसिकली एका सर्कलला, करेक्ट, एका सर्कलला तुम्ही कोणती पण लाईन अशी बनवली ना जी फक्त एका पॉईंटला टच होते. ओके, सो एक टँजंट काय असतो, जेव्हा टँजंट काय नसतो, फक्त एक लाईन असते जी एका सर्कलला फक्त एका पॉईंटला टच करते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, ही लाईन जी मी आता बनवतो आहे ती या सर्कलला फक्त या पॉईंटला टच करते, बरोबर, सो हा काय झाला, हा एक टँजंट झाला, ही लाईन एक टँजंट झाली. ओके, सिमिलरली जर मी इथे एक लाईन बनवतो जी फक्त या लाईनला टच होते, एका पॉईंटला टच होते, तर ही लाईन टँजन्शियल डिरेक्शन किंवा या लाईनला बोलतात टँजंट. ठीक आहे, मी आता तोच डायग्राम दाखवला आहे पण यावेळेस मी वरतून दाखवलं आहे. ओके,
सो जेव्हा मी ती स्ट्रिंग घेऊन असं फिरवत असणार, मी डिरेक्शन तर सर्क्युलर देतो आहे बरोबर, आणि तो जो दगड आहे, जो स्टोन आहे, तो फोर्स कुठे लावतो आहे आतल्या साईडला. ओके, डिरेक्शन मी दिली आहे रेड लाईनमध्ये जी दाखवली गेली आहे, मी डिरेक्शन देतो आहे आतमध्ये. बट जेव्हा मी तो दगड जेव्हा मी ती स्ट्रिंग सोडणार, ओके, इथे या पार्टमध्ये ती स्ट्रिंग सोडलेली दाखवली गेली. ओके, सो या पार्टमध्ये ती स्ट्रिंग सोडलेली दाखवली गेली. जेव्हा मी ते स्ट्रिंग सोडणार, आणि तुम्ही हे केलं पण असेल मे बी समटाईम, तो सर्कलमध्ये पळत नाही, तो दगड अजून सर्कलमध्येच पळायला पाहिजे बरोबर, पण तो सर्कलमध्ये रन करत नाही. तो दगड कशा डिरेक्शनने उडून जाणार, तो एका टँजेन्शियल डिरेक्शनने उडून जाणार. ओके, म्हणजे काय, तो असा स्ट्रेट लाईनमध्ये उडून जाणार. ओके, तुम्ही कोणत्या पण ऑब्जेक्टमध्ये बरोबर करा, कोणता पण ऑब्जेक्ट असा स्ट्रिंगला त्याला गोल गोल फिरवा आणि एका पॉईंटला सोडला ना, तो एका सरळ लाईनीमध्येच जाणार. ओके, तर हा जो एक्झाम्पल आपण बघितला, ज्यात आपण एक सर्क्युलर मोशन देत होतो, आणि त्या सर्क्युलर मोशनमुळे काय झालं, तो जो ऑब्जेक्ट होता, जो आपला दगड होता, तो सेंटरला यायचा प्रयत्न करत होता, फोर्स सेंटरला देत होता. आणि ह्या दोन्ही फोर्समुळे, म्हणजे काय, आपण सर्क्युलर देतो आहे आणि त्या स्टोनला यायचं सेंटरमध्ये, यामुळे काय झालं, त्याला जेव्हा आपण सोडला, जेव्हा आपण ती दोरी सोडून दिली, तेव्हा तो एक टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये निघून गेला. टँजेन्शियल म्हणजे काय, एक स्ट्रेट लाईनमध्ये तो निघून गेला. याच फोर्सला बोलतात सेंट्रीपिटल फोर्स. या फोर्सला काय बोलतात, सेंट्रीपिटल फोर्स. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. एक फोर्स असते जी कोणत्या पण ऑब्जेक्टवर काम करते, जे एक सर्क्युलर डिरेक्शनमध्ये जातं. सो तुम्ही मॅरी गो राऊंड पकडू शकता, यासाठी एक्झाम्पल पकडू शकता. ओके, सो एक कोणता पण ऑब्जेक्ट जो एका सर्क्युलर ह्याच्यामध्ये, गोल ह्याच्यामध्ये जातो आहे, ही फोर्स त्याच्यावर काम करते, अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे काय, या फोर्सचा डिरेक्शन आहे सेंटरमध्ये. ओके, आपण फिरवतो त्याला गोल, पण ती जाते सेंटरमध्ये. दिस इज कॉल्ड द सेंट्रीपिटल फोर्स. या फोर्सला आपण सेंट्रीपिटल फोर्स बोलतो. आणि सेंट्रीपिटलचा अर्थ काही नाही, फक्त हे आहे की सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंगचा अर्थ काय, ती सेंटर शोधत असते. सिकिंग म्हणजे शोधणे. सो ही फोर्स काय करत असते, हिला सेंटरमध्ये यायचं असतं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, जे या सेंट्रीपिटल फोर्समध्ये येतं. आता आपण आधीचा एक्झाम्पल काय घेतलेला, की तुम्ही एका स्ट्रिंगला एक दगड बांधला आहे आणि त्या दगडाला तुम्ही फिरवतायत गोल. ओके, आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते आणि तो दगड कुठे अट्रॅक्ट होतो आहे, सेंटरला होतो तुमच्या, म्हणून आपला सेंट्रीपिटल फोर्स झाला. सो त्या सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहे, जे की आहे आपला अर्थ आहे बरोबर. आपला अर्थ सेंटरमध्ये आहे आणि जो मून आहे तो एका सर्टन डिस्टन्सवर फिरतो आहे. आता मला सांगा, या मूनला काय गरज आहे का सर्क्युलर डिरेक्शनमध्ये फिरायची? तर नाही, या मूनला काहीच गरज नाही आहे सर्क्युलर डिरेक्शनमध्ये फिरायची. तो एक इंडिपेंडंट बॉडी आहे, तो कुठे पण फिरू शकतो. बट काय होतं, आपल्या अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बरोबर, आपल्या अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्या डिरेक्शनवरून अशी खेचते सेंटरला. ओके, सगळ्या डिरेक्शनवरून ती सेंटरला एका खेचते आहे. त्याला जायचं तर आहे स्ट्रेट डिरेक्शनमध्ये किंवा कोणत्या पण रँडम दिशेने. बट काय होतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याला एक सर्क्युलर पाथ मिळतो आहे. ओके, म्हणजे त्याला या जो रिंग आहे त्याच्या बाहेर जायला दिशा मिळत नाही. ओके, सो इवन मून आणि अर्थ हा एक्झाम्पल आहे सेंट्रीपिटल फोर्सचा. तर तुम्ही अर्थला असं समजू शकता की कोणतरी एक ह्युमन बिईंग आहे आणि त्याने अशी एक रोप बांधली आहे मूनला, आणि त्या मूनला तुम्ही एक दगड समजू शकता. इफ यू हॅव टू कम्पेअर टू द अर्लियर एक्झाम्पल. ओके, आधीच्या एक्झाम्पलला जर तुम्हाला तुलना करायची असेल तर असं समजा की अर्थ कोणतरी मनुष्य आहे, त्याने एक स्ट्रिंग बांधली आहे मूनला आणि तो असा गोल गोल फिरवतो. ओके, हा पण एक्झाम्पल एक सेंट्रीपिटल फोर्सचा एक्झाम्पल आहे. Okay, now the next part that we are going to proceed towards are called Kepler's law. Okay, आधीच्या टायमाला काय होत होतं की तेव्हा टेलिस्कोप्स पण नव्हते, और गॅलिलिओ जेव्हा आला तेव्हा टेलिस्कोप डिस्कवर झाला, राईट. सो गॅलिलिओनी टेलिस्कोप डिस्कवर केला. बट त्याच्या आधी लोक फक्त त्यांच्या डोळ्यांनीच बघत होते. सो ओनली ऑल द ऑब्झर्वेशन्स वर मेड युजिंग द नेकेड आय. बट काय झालं की डोळ्यांनी ऑब्झर्वेशन्स करणं आणि ॲक्च्युअल टेलिस्कोपने बघणं एक वेगळी गोष्ट होती. सो आधीच्या लोकांना एवढी आयडिया नव्हती की आपल्या अर्थच्या बाहेर ज्या प्लॅनेटरी बॉडीज आहेत, राईट, त्यांचा मोशन काय, म्हणजे काय, ते मूव्ह कसे करतात, ते एक सर्क्युलर ह्याच्यात जातात की ते फ्लॅट डिरेक्शनमध्ये जातात, की ते हॉरिझॉन्टली जातात, व्हर्टिकली जातात, त्यांना काहीच माहीत. ओके,
16व्या सेंचुरीपर्यंत खूप सारा डेटा कलेक्ट झाला. डेटा म्हणजे काय, ऑब्झर्व केलेलं की लेट्स से द सन रायजेस फ्रॉम द ईस्ट सेट्स इन द वेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू डिस्कवर व्हायला लागल्या की एका सिमिलर डिरेक्शनमध्ये येतात. किंवा जेव्हा किंवा असे डेटा की एका प्लॅनेटरी बॉडीची, लेट्स से फॉर एक्झाम्पल मून, त्याची साईज कधी कधी वाढते, कधी कधी त्याची साईज कमी होते. आता त्यांना हे पण माहीत नव्हतं की त्याची साईज कमी कधी होते, जेव्हा मून लांब जातो तेव्हा तो छोट्या साईजमध्ये दिसतो, जेव्हा मून जवळ येतो आपल्या तेव्हा तो जास्त मोठ्या साईजमध्ये दिसतो. ओके, हे पण त्यांना माहीत नव्हतं. बट वन सायंटिस्ट और वन ॲस्ट्रोफिजिसिस्ट ॲट दॅट टाईम नेम जोहानस केपलर, ह्याने या डेटाला स्टडी केलं आणि त्यांनी काय नोटीस केलं की एक पॅटर्न आहे या गोष्टींना. ओके, सो जसे हे प्लॅनेटरी बॉडीज, सगळ्याच प्लॅनेटरी बॉडीज, ओके, सो आपल्या सोलार सिस्टममध्ये जेवढे प्लॅनेट्स आहेत, विच वर 9 बॅक देन, बट आता 8 झाले आहेत बिकॉज प्लुटो इज कन्सिडर्ड अ ड्वार्फ प्लॅनेट. आता प्लुटोला आपण प्लॅनेट कन्सिडर करत नाही. पण तेव्हा त्यांनी नोटीस केलं की या सगळ्यांना एक पॅटर्न आहे आणि या पॅटर्नला त्यांनी 3 लॉजमध्ये डिफाईन केले. ओके, जसे न्यूटनने मोशनचे लॉ केलेले तसे ह्यांनी प्लॅनेटरी बॉडीजचे. प्लॅनेटरी बॉडीज म्हणजे काय नाही, जे पण आपल्या सोलार सिस्टममध्ये मोठे मोठे प्लॅनेट्स आहेत त्यांना प्लॅनेटरी बॉडीज बोलतो आपण. त्यांच्यासाठी त्यांनी 3 लॉज बनवले आणि या 3 लॉजला बोलतात केपलर्स लॉ. ओके, सो आपण एक एक करून आता स्टडी करणार आहोत केपलरच्या, ज्याला बोलतात केपलर्स फर्स्ट लॉ. तर हा फर्स्ट लॉ शिकवण्याच्या आधी मला तुम्हाला एका शेपची फॅमिलियर करून द्यायचं आहे. ओके, सो तुम्ही एग तर बघितला असेल, आपण एगला ओव्हल बोलतो, बरोबर. एगच्या शेपला आपण ओव्हल बोलतो, जो की समवॉट असा शेप असतो, करेक्ट. बट ओव्हल शेप हा 3 डिमेन्शनमध्ये असतो. 3 डिमेन्शन म्हणजे काय, जे आपण रिअल लाईफमध्ये हातात पकडू शकतो त्याला आपण 3 डिमेन्शन समजू शकतो. पण अजून एक शेप येतो ज्याला बोलतो आपण एलिप्स. सो आतासाठी आपण एवढाच विचार करूया की एक एलिप्स काय असतो, एक एग लाईक शेप असतो जो 2 डिमेन्शनमध्ये असतो. म्हणजे काय, आपण पेपरवर बनवू शकतो असं. सो जर एगला मी एका पेपरवर ठेवला आणि त्याच्या बाजूने मी त्याची बॉर्डर काढली, तर मला काहीतरी असा शेप मिळेल जो सर्क्युलर नाही आहे बट एग लाईक आहे. तर त्याला मी काय बोलतो, एलिप्स शेप बोलतो. ठीक आहे, एलिप्सबद्दल शिकलो आहे. ओके, सो आता आपण एलिप्सबद्दल शिकलो आहे. एलिप्स काय नाही, फक्त एक एगचा शेप असतो जो एक 2 डिमेन्शन, म्हणजे काय आपण पेपरवर बनवू शकतो तसा शेप असतो. सो केपलरचा पहिला लॉ हा आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ह्याचा अर्थ काय की ऑर्बिट म्हणजे काय असतं, एक कोणता पण प्लॅनेट तुम्ही जर घेतला, ओके, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, कोणता पण घेतला, तर तो प्लॅनेट ज्या रस्त्याने जातो त्याचा सूर्याच्या बाजूने फिरायचा रस्ता त्याला आपण बोलतो ऑर्बिट. ओके, सूर्याच्या बाजूने फिरायचा रस्ता त्याला आपण बोलतो ऑर्बिट. तर कोणत्या पण प्लॅनेटचा रस्ता तुम्ही बघितला तर तो एक एलिप्स असणार. म्हणजे काय, तो अंड्यासारखा रस्ता असतो. ओके, आपल्याला छोट्यापणी ते सोलार सिस्टममध्ये असं दाखवलेलं गेलं की सर्क्युलर असतं, पण तसं नसतं. हे ॲक्च्युली अंड्यामध्ये फिरतात. ओके, अंड्याच्या दिशेने एक एग लाईक पाथमध्ये फिरतात, ज्याला बोलतो आपण एलिप्स. त्या शेपला बोलतात एलिप्स. तर कोणता पण प्लॅनेट, आता हा तुम्ही ब्लू कलरचा जो दाखवलेला आहे त्याला प्लॅनेट समजा, तो प्लॅनेट असा एग लाईक शेपमध्ये, म्हणजे तो एलिप्समध्ये त्याचा रस्ता असतो. ओके, सो हा ब्लू कलरचा जो तुम्हाला दिसतोय तो एक एग लाईक शेप आहे आणि तो ऑर्बिट बोलतो. ओके, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय म्हणजे काय, फोकल पॉईंट म्हणजे काय, सेंटरचा पॉईंट. तो हा, आता तुम्ही सर्कल बनवला, बरोबर, सर्कलचा सेंटर पॉईंट आपण इझिली काढू शकतो कारण की तो एक्झॅक्ट सेंटरमध्ये असतो, बरोबर. बट एका एलिप्सचा सेंटर पॉईंट त्याच्या अशा काहीतरी पोझिशनमध्ये येतो. ओके, आणि त्याच्या सेंटर पॉईंटला कोण येतो, तर सूर्य त्याच्या सेंटर पॉईंटला येतो. ओके, सो कोणता पण प्लॅनेट असेल आणि त्याचा आपल्याला जर ऑर्बिट बनवायचा असेल, म्हणजे काय, तो कोणत्या रस्त्याने जातो हे आपल्याला बघायचं असेल, तर सन घ्यायचा आणि त्याचा जो पण पाथ असेल त्याच्या आजूबाजूला काय बनवायचा, एक एलिप्स बनवायचा आणि आपल्याला त्याचा
पाथ किंवा त्याची ऑर्बिट मिळणार. ओके, दिस इज नथिंग बट द फर्स्ट केप्लर्स लॉ.